नमस्कार मित्रांनो, नाका सुरुवांशी आय टी प्लॅन तुमचं सर्व स्वागत आहे. मित्रांनो, मी आज जवळ बाजारामध्ये आलेला आहे. तर आज दिनांक मित्रांनो 25 जानेवारी 2026 वार रविवारचा हा आठवडी बाजार आहे. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान, उस्मानाबादी, बिट्टर, काटेवाडी संपूर्ण जातीच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. तर शेळ्याची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यामुळे जास्त पण शेअर करा. आता व्हिडिओ सुरुवात करतो आणि तो टॉप क्वालिटी शेळीची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. चला पाहू शकता मित्रांनो, बाजार खूप चांगला भरलेला आहे. मोठ्या मोठ्याचे शेळ्या आलेले आहेत बाजारामध्ये. तर मित्रांनो पाहू शकता, सडी आहे ना मित्रांनो. या जवळ बाजारामध्ये तुम्हाला सड्या शेळ्या पण भेटून जातील. क्वालिटी पाहू शकता, प्युअर गावरामध्ये पण आहे. तर काय सांगली काय याची किंमत? 15,500 रुपये किंमत सांगायला. तर किती वितान असणार आता ही? दुसऱ्या वितान शेळी आहे. तर फोन नंबर आहे? फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी. त्या ठिकाणी मित्रांनो प्युअर गावरान पाठरू आहे. तर दादांनी खरेदी केलेली आहे. तर दादा कोणतं गाव तुमचं? तर केवढं खरेदी केली? 13,500ला मित्रांनो दिलेली आहे. गाभण आहे ना? खाली आहे, सडी आहे मित्रांनो. काकापासून गेली कातनेश्वरचे काका आहेत, त्यांच्यापाशी टॉप क्वालिटीची शेळ्या असतात मित्रांनो. यांच्या दोन्हीला पण शेळ्या खूप चांगल्या आलेल्या आहेत आज. तर काय सांगले भाई? 25,000 आहे मित्रांनो. पाठबकरा आहे. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहे. गावरान शेळी आहे. दादा समोर उडकी कातनेश्वरची आहेत मित्रांनो, व्यापारी आहेत. तर किती म्हणतात किंवा तिची? 25 सांगायला. तेवढा कमी जास्त होईल. आणि कासाला पाठबकरा आहे. किती वितान शेळी असणार ही? फोन नंबर सांग. 85 30 14 11 07. मित्रांनो, आज खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्या बाजारामध्ये आलेल्या आहेत. संपूर्ण शेळ्याची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आज टॉपमध्ये शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो. पाहू शकता, प्युअर गावरामध्ये आहे. कासाला 2 पिल्ले आहेत. तर काय पाठबकरा आहे का काका? पाठबकरा आहे. पाठबकरा काय सांगली किंमत तिची? 32,000 किंमत सांगायला. आणि किती वितान शेळी असं नाही? चौथ्या वितान आहे. कमी जास्त होईल ना? फोन नंबर सांगा तुमचा. 99 43 38 मित्रांनो, कोणाला यांच्यापाशी टॉप शेळी असतात, कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची, पिल्याची एक नंबर क्वालिटी शेळी आहेत मित्रांनो आज. मित्रांनो, ह्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही होंड्या जातीच्या पण शेळ्या खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो. जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये मित्रांनो ह्या होंड्या जातीच्या शेळ्या येत असतात. आणि टॉपमध्ये मित्रांनो होंड्या जातीच्या शेळ्या गंगाखेड बाजारामध्ये असतात. तर पाहू शकता. बापू काय सांगली हो किंमत त्याची? बापू किंमत काय सांगली? 30,000. पाठबकरा आहे का? पाठबकरा आहे मित्रांनो. 30,000 रुपये किंमत सांगायला. तर किती वितान असेल शेळी? दुसऱ्या वितान नवाट आहे. कोण्या गावची आहे? फोन नंबर सांगता का मित्रांनो? यांच्यापाशी फोन नंबर नाही. शेळीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे. प्युअर गावरामध्ये होंड्या हातीमध्ये येते ही मित्रांनो. ही पाहू शकता, ही पण होंड्या हातीमध्ये पाठरू आहे. क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे. पाठबकरा याच्या कासाला. क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे. पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे. तर किती वितान असेल का काही? दुसऱ्या वितानं पाठ आहे. तर किती म्हणली किंमत? 36 सांगायला. तेवढ्यामध्ये कमी जास्त होईल. तुमचा फोन नंबर सांगा. 97 67 97 67 93 57 42 93. 57 कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा. कासाला पाठबकरा आहे. क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. ही पण शेळीची क्वालिटी पाहू शकता. 2 पिल्ल्या तिच्या खाली. पाठबकरा आहे का त्याची? काय सांगली किंमत व्हायची? 27,000 किंमत सांगायला. तर गावरामध्ये आहे. आणि कोणाला पाहिजे असेल तर किती वितानं म्हणले? फोन नंबर सांगा तुमचा. 80 10 23 49 मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता काकाने खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो गावरान शेळी आणलेली आहे. तर 2 पिल्ले तिच्या कासाला. पाठबकरा आहे का? काय सांगली किंमत त्याची? 28,500 किंमत सांगायला. किती वितान शेळी आहे? तिसऱ्या वितान शेळी आहे. तर कोण्या गावची आहे? नालेगावची आहे. तुमचा फोन नंबर सांगा. 73 50 17 59 31. ते तुमच्या इथे पण मित्रांनो शेळी क्वालिटी पाहू शकता. क्वालिटी मित्रांनो एक नंबर प्युअर गावरानमध्ये शेळ्या या ठिकाणी या बाजारामध्ये आलेल्या आहेत. तर यांची हिच्या खाली किती पिल्ले आहेत? कोणते आहेत? हे 2 पिल्ले आहेत मित्रांनो हिच्या खाली. पाठबकरा आहे का? दोन्ही पण पाठी. हिची काय म्हणली हो किंमत? 22,500 किंमत सांगायला. तर 2 पिल्ले आहेत तिच्या खाली. आणि हिची काय म्हणली मधलीची? कोणती आहेत? या 2 मित्रांनो पाठी आहेत. या मधल्या या 2 पाठी हिच्या आहेत. तर हिची किती म्हणली किंमत? 22,500. तर किती वितान शेळी असताना त्या? दुसऱ्या वितान आहेत. तर ह्या पाठराची काय सांगली मित्रांनो? ह्या कड्याच्या 2 पाठी आहेत हिच्या आहेत.
तर याची किती म्हणली किंमत? 22,500 किंमत सांगा मित्रांनो. 4 शेळ्या आहेत त्यांच्यापाशी टॉपमध्ये मित्रांनो, गावरान शेळ्या आहेत. पिल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे, पाहू शकता तुम्ही. त्यांचा पुन्हा नंबर सांगतो तुम्हाला. नंबर सांगा का? नंबर हां 7350 हां 175931. कमी जास्त होईल ना चारीची पण? होईल होईल कमी. मित्रांनो कमी जास्त होईल. नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता टॉपमध्ये मित्रांनो शेळी आणलेली आहे, प्युअर गावरामध्ये आहे. दोन्ही बकरी आहेत ना? दोन्ही पण बकरी आहेत. तर किती वितान शेळी आहे ही? तिसऱ्या वितान शेळी आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर किती म्हणली किंमत? 35 सांगायला. एवढ्यामध्ये कमी जास्त होईल? फोन नंबर सांगा तुमचा. 90 11 75 32 20 मित्रांनो. शेळीची क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. बहुत थोडं समोर घे मित्रांनो पाहू शकता. प्युअर यांच्यापाशी शेळ्या असतात, मोठ्या मोठ्या शेळ्या असतात. एक होंडातीची आणि एक उस्मानाबादीमध्ये येते. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो, एक नंबर आहे. मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत यांच्यापाशी मित्रांनो, खूप मोठ्या मोठ्या शेळ्या असतात. तर दादा हिची काय सांगली होंडीची? 42,000 किंमत सांगायला. तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची. तीन पिली शेळी 100% देते. तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर पण देतो. 42,000 किंमत सांगायला. तिची काय म्हणली हो? सडी आहे का? गाभण आहे. किती म्हणली किंमत? 35,000 किंमत सांगायला मित्रांनो. शेळीची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहेत. मोठ्या मोठ्या शेळी असतात त्यांच्यापाशी. त्यांचा नंबर देतो तुम्हाला. नंबर सांगा तुमचा. 94 कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला. एवढा कमी जास्त होईल ना? क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. आज मित्रांनो बाजारामध्ये खूप छान क्वालिटी शेळी आलेल्या आहेत. काका सडी आहेत का पिलेले आहेत? सडी आहेत ना? दोन्हीची मित्रांनो 35,000 किंमत सांगायला. तर 28ला ना? 27ला देणार आहेत मित्रांनो. सांगायची 35,000 सांगली होते. 27ला देणार आहेत. आपल्या चॅनलवर कोणी गिऱ्हाईक आले तर दोन्ही पण सडी आहेत, दुधाचे आहेत मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता. किती वितान असताना या? तिसऱ्या विताने शेळ्या आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 91 मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला सड्या म्हणजे दुधाच्या शेळ्या तुम्हाला भेटून जातील. क्वालिटी मित्रांनो टॉपमध्ये क्वालिटी असतात. एकटी घेतली तर 15.5ला. एकटी घेतलीच मित्रांनो 15.5ला. तिसऱ्या नाहीत आणले शेळ्या. 2 आणले होते, एक दिली एक राहिली. मित्रांनो पाटरू पाहू शकता. टॉपमध्ये मित्रांनो पाटरू आहे. दाताला फक्त 6 आहे म्हणा. तर किती वितान आहे? हे दुसरं येतं ना मग. दुसऱ्या वितान आहे. तर काय सांगली व्हायची किंमत? किंमत काय सांगा 26 आहे तर शेवट मावला 24 म्हणलो. 26,000 सांगलेली होती मित्रांनो. 24,000 सांगायला. तर तुमचा फोन नंबर सांगा. 96 73 06 95 60. क्वालिटी मित्रांनो एक नंबर असतात यांच्या. टॉप क्वालिटीच्या गावरान शेळी असतात मित्रांनो. दुसऱ्या वितान पाटरू आहे. बोला केवढ्याला न्यायची? सौदा चालू आहे मित्रांनो एक शेळीचा. 23ला. हे 22.5ला. हे 22ला. काय म्हणता? काही मागले ना होय ना माऊली घ्या. मित्रांनो पाहू शकता मोठ्या मापाची होंड्याची शेळी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये. कासाला 1 किलो आहे ना? 1 किलो आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता शेळीची, एक नंबर आहे. कोणाला पाहिजे असेल तर कोण्या गावची हो? डिग्रस करायची आहे. तर पाटे का बकरायच्या खाली? पाट आहे. काय सांगली किंमत तिची? 32,000 रुपये किंमत सांगा मित्रांनो. किती वितान शेळी आहे ही? दुसऱ्याला 9 आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा. 90 22 61 14 19 कमी जास्त होईल ना? या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गावरान शेळी आहे. ए भैया क्वालिटी मित्रांनो पाहू शकता. आज बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या टॉप क्वालिटीच्या शेळ्या आलेल्या आहेत. क्वालिटी तुमच्या समोर आहे, पाहू शकता तुम्ही. किंवा काय सांगितलं? 22,000. किती वितान शेळी आहे ही? तिसऱ्या नाही. कोणा गावची आहे? आडगाव रंजेभाऊ इथंच आहे मित्रांनो. गाव शेतकरी शेळी आहे. तर एवढ्यामध्ये कमी जास्त होईल दादा. तर तुझा फोन नंबर सांग. 98 34 59 90 28. कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो, कॉल करू शकता. मित्रांनो आज खरंच खूप मोठ्या मोठ्या शेळी आले मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता शेळीची, प्युअर गावरामध्ये शेळी आहे. हाईटला पण पाहू शकता एक नंबर शेळी आहे. कासा 2 पिल्ले आहेत. पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही. दादा काय सांगली किंमत त्याची? 35,000 किंमत सांगेल. तर किती विधान शेळी आहे? दुसऱ्या विधान शेळी आहे. तुमचा फोन नंबर सांगा. 90 22 97 25 61. किती म्हणली किंमत? 35 सांगायची मित्रांनो. एवढं कमी जास्त. पाठ बकरा आहे खाली? पाठ आहे का बकरा? दोन्ही बकरे आहेत. पाठ बकरा आहे मित्रांनो. क्वालिटी एक नंबर आहे. 35,000 किंमत आहे. एवढ्यामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो. पाहू शकता बापून 3 पिलीवाली शेळी आपल्या बाजारामध्ये आणलेली आहे, प्युअर गावरामध्ये. क्वालिटी पाहू शकता. हे 3 पिली आहेत. पाठ बकरी किती आहेत बाबा? 3 पण पाठी आहेत का? एक बकरा आहे. एक बकरा 2 पाठी आहेत.
तर काय सांगली किंमत तिची? 30,000 सांगायलो. 30,000 किंमत सांगायची. कोणाला पाहिजे असेल कमी जास्त होईल ना? हो होईल ना. कोण्या गावचे आहे? डिग्रस कराळे. डिग्रस करायचे आहेत. तुमचा फोन नंबर? 74 10 10 हा 74 10 10 10 10 10 हां 32 96 32. 96 32. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. करायला डिग्रस म्हणून हे गाव आहे. त्या गावच्या शेतकऱ्याची मित्रांनो शेळी आहे. प्युअर गावरानमध्ये आहे. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची गावरान शेळी आहे. कासाला 2 पिल्ली आहेत. किती वितान शेळी आहे का काही? दुसऱ्या विताना पाठबकरी किती आहेत? 2 पाटी येतात. दोन्ही पाटी आहेत. तर कोण्या गावची आहे? गांगलवाडी. गांगलवाडीचे आहेत. तर तुमचा फोन नंबर सांगा. 93 56 हा 64 71 50. शेतकरी आहे ना? व्यवहारामध्ये कमी जास्त होईल. तर मित्रांनो पाहू शकता पाठबकरा आहे ना? दोन्ही पण पाटी आहेत. दुधाची शिडी आहे 1 लिटर दुधाची. कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता तुम्ही. तू ये कुठे गेले काका? या अलीकडे मित्रांनो ही पण गावरांची आहे. पाहू शकता एक पिलू आहे. पाटे का बकरा आहे? बकरा आहे. काय सांगली का तिची? 23,000. फोन नंबर सांगतो. 90 22 97 25 61. 90 22 97 97 25 25 61. 61. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे. कॉल करू शकता तुम्ही. सांगा तुमचा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सौदा झालेला आहे. मित्रांनो शेळीचा प्युअर गावरान शेळी आहे. कासाऱ्याच्या 3 पिल्ली आहेत. हे आहेत ना? तिन्ही पण पाटी आहेत. मित्रांनो शेतकरी घेतलेली आहे. तर दादा कोणतं गाव तुमचं? नाव काय तुमचं? गणेश कुरे. तर केवढ्या दादा शेळी घेतली 3 पिल्लीवाली? हा 29,000 शेळी घेतलेली आहे. तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगली खरेदी केलेली आहे. प्युअर गावरामध्ये आहे. तर तुम्हाला या क्वालिटी शेळ्या पाहिजे असेल तुम्हाला आमच्या जवळ बाजारामध्ये भेटून जातील. शेळीची पण क्वालिटी चांगली आहे आणि तिन्ही पण पाटी आहेत. समाजासारख्या पाटी आहेत. क्वालिटी मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे. फक्त 29,000 शेळी घेतलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेळीची क्वालिटी मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटी शेळी आली आहेत बाजारामध्ये. तर मागं जास्त मागच्या दोन हप्त्यामध्ये जास्त शेळ्या येत नव्हत्या. आज शेळ्या बाजारामध्ये शेळ्या खूप आलेल्या आहेत. क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे. दादा किंमत काय सांगली या पाटाची? या पाटाची किंमत काय सांगली? 15.5. पहिल्यांदा आहे का? पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे? दुसऱ्या 15.5 ना? बाय किती मला किंमत त्याची? किती मला किंमत? 15.5 आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा हिची काय म्हणली? 25.5. किती वितान आहे? किती वितान शेळी आहे ही? 5 विताची का? आता किती दुसऱ्या दोन्हीची? 41 सांगायचं. मित्रांनो फोन नंबर सांगता तो? 93 70 21 49 62. शेतकरी काय पर्यास? शेतकरी शेतकरी शेळी आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता तुम्ही. या ठिकाणी पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये मित्रांनो हिंगोळीचे व्यापारी आलेले आहेत मित्रांनो. मामाशाही आलेले आहेत. तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तिन्ही पण मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत. टॉपमध्ये शेळ्या असतात मित्रांनो यांच्यापाशी. तर काल बोर्डा शेळी बाजारामध्ये पण 20-30 शेळी घेऊन आले होते. आज पण बाजारामध्ये 5 आणले होते. 2 विकलेले आहेत. 3 राहिलेले आहेत मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता टॉपमध्ये मित्रांनो. संपूर्ण शेळ्याची गॅरंटी पक्की असते. आपलं चॅनलचं नाव सांगा. थोडी व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. तर एक होंड्यातीमध्ये आहे, काटवडीमध्ये आहे आणि एक प्युअर गावरामध्ये आहे. तर पाहूया तिन्हीची काय किंमत सांगतात. तर दादा हिची काय किंमत सांगली? तिन्हीची 85,000. ते किती वितान शेळी असताना? तिसऱ्या वितान शेळी आहेत. किंमत मित्रांनो तिन्हीची पण 85,000 रुपये आहे. तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहेत. ह्या ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त शेळ्या चालणाऱ्या आपल्या गावरामध्ये एक आहे, होंड्यातीमध्ये एक आहे. पाहू शकता तुम्ही 85,000 आहे. तर दादा फोन नंबर सांग. 76 66 55 41 40. आणि किती दिवस घेताना मिळायला आता? हे आता समजा 2 8 15 दिवसात जनतात 1 महिना लागतो. संपूर्ण गॅरंटी पक्की राहील ना? तर फोन नंबर सांगा तुमचा पुन्हा. 76 66 हां 55 41 40. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर काका नाव काय तुमचं? त्र्यंबक सावंत. तुमचं नाव काय? हनुमान सावंत. तर कोण्या गावून आली तुम्ही? बोरी सावंत. बोरसावून आलेत का? तर आपले रोज व्हिडिओ पाहता तुम्ही? म्हणजे योग्य किंमत सांगता ना शेतकऱ्याची म्हणजे संपूर्ण माहिती योग्य पोहोचते तुम्हाला. तर किती वर्षापासून तुम्ही व्हिडिओ पाहता आमचे? 2 वर्षापासून मित्रांनो काका आपले व्हिडिओ पाहत असतात मित्रांनो. तर हे पाहायला पण व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला? तर पाहू शकता मित्रांनो आज तुम्हाला मी घेऊन आलेलो होतो जवळच्या शेळी बाजारामध्ये. टॉपमध्ये मित्रांनो शेळी आलेले आहेत. संपूर्ण शेळीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ शेअर करा. जवळपास संपूर्ण शेळी बाजार व्हिडिओ आपल्या आकाश सुरवणीच्या यूट्यूब चॅनल आलेले आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनल मित्रांनो 39,000 सबस्क्राईब कंप्लीट होतील आज. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा जवळ बाजाराच्या संपूर्ण शेतकऱ्याची याची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. अशी तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजार व्हिडिओ आपल्या आकाश सुरवणीच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही
चॅनल सबस्क्राईब करा. रोज संपूर्ण जवळपासच्या मराठवाड्यातले संपूर्ण शेळी बाजाराचे बाजारभाव काय असतात तुम्हाला आपल्या आकाश 80 या चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ इथं थांबवतो. मित्रांनो, तुम्हाला शेळी पाळण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर आपला नंबर दिलेला आहे. त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता. संपूर्ण शेळ्याची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो. व्हिडिओ थांबवतो. भेटूया उद्याच्या बाजारामध्ये. उद्याचा बाजार समोरचा बाजार कोणता आहे तुमच्याकडचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यामुळे जास्त शेअर करा. थांबवतो. उद्या भेटूया उद्याच्या बाजारामध्ये.